नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आजची जी सेवा आहे, आजचा जो उपाय आहे तर तो शमीच्या झाडाचा आहे. म्हणजेच आपल्याला शमीच्या झाडाखाली ही सेवा करायची आहे. अगदी 3 दिवसाची आहे आणि छोटासा उपाय आहे. सेवा म्हणजे खूप काही पठण करायचं नाही, तुम्हाला वाचन करायचं नाही, खूप वेळ द्यायचा नाही. आता ताई, शमीचं झाड कुठून आणायचं? तर बऱ्याच महिलांनी कुंडीत लावलेलं असतं आणि कुंडीतच लावता शक्यतो हे झाड, कारण की दुसरीकडे आता आपल्याला ते सापडत पण नाही आणि आता मोस्टली ते शमीचे झाड म्हणजे मिळत पण नाही. त्याच्यामुळे बऱ्याच महिला काय करतात, नर्सरीमधून आणतात आणि कुंडीमध्ये लावतात. असले सगळ्या म्हणजे जे महादेवाचे भक्त आहेत तर ते शमीचं झाड हे लावतातच कुंडीत, का होईना छोटंसं झाड लावायचं. आता मी पण लावलेलं आहे, तर माझं पण बरंच मोठं झालेलं आहे. आणि नसेल माहिती तुम्हाला तर गुगलवर सर्च करा शमीचं झाड कसं असं, आणि नक्की हे शमीचं झाड तुम्ही नर्सरीमधून आणा आणि कुंडीत लावा. याने काय होतं, ज्या ठिकाणी शमीचं झाड आपण लावतो, आपल्या घरामध्ये लावतो, म्हणजे आपण दाराच्या बाहेर लावतो, कुंडीत लावतो आणि आपण त्याला जल अर्पण करतो, दूध अर्पण केलं, तर ज्या घरामध्ये शमीचं झाड असतं, ज्या महिला शमीचं झाड लावतात, तर त्या ठिकाणी रोग म्हणजे कुठलाही मोठा रोग होत नाही, आजार राहत नाही आणि एकदम म्हणजे घरामध्ये जे आहे ना तर ते निरोगी राहतं वातावरण. त्याच्यामुळे तुम्ही शमीचं झाड हे लावायचंच आहे. ते काही खूप मोठं होत नाही. तुम्ही घेतानाच कुंडी जराशी मोठी घ्या, छोटी घेऊ नका, जेणेकरून ते आपल्या कमरे इतकं जरी झालं आपल्याला सेवेसाठी तरी भरपूर आहे. आणि त्याचं शमीपत्र, जर आपण बेलाचं शमीपत्र त्याचं पान जे आहे तर ते शिवलिंगावर अर्पण केल्यावर त्याचं सुद्धा आपल्याला खूप मोठे फळ मिळतं. त्याच्यामुळे शमीचं झाड मी तुम्हाला आवर्जून सांगते की शमीचं झाड लावा. खूप काही महाग नाही आहे, 100-150 रुपयापर्यंत मिळतं, अगदी छोटं मिळतं आणि मग ते त्याला जास्त काही वाढ राहत नाही. खूप म्हणजे कमी कमी वाढतं आणि जमिनीतच लावलं पाहिजे असं पण काही नाही. तर चला, जास्त वेळ न घेता उपाय सांगते, कारण की ना बरेच प्रश्न येतात मग मला की ताई असं शमीचं झाड कसं काय? कुंडीत तुम्हाला सेवा करायची आहे, कुंडीत शमीचं झाड लावायचे. कुठले मनात शंका आणू नका की म्हणजे शमीच्या झाडा कुंडीत असलं तर चालेल का, जमिनीत असलं तर चालेल का, आजूबाजूला असलं तर चालेल का? तुमच्या आजूबाजूला असलं तरी तुम्हाला ती सेवा करायची, तो उपाय करायचा आहे. उपाय मी तुम्हाला आधीच सांगितले, 3 दिवस करायचा आहे. हा उपाय कोणी पण करू शकतं आणि हा उपाय केल्यानंतर आपल्याला अवघ्या 3 दिवसामध्ये आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. पण उपाय करताना, सेवा करताना आपल्या मनात शुद्ध भाव ठेवा, अतूट विश्वास ठेवा. त्याच्याशिवाय आपली जी मनातील इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही. मनात कुठेतरी शंका ठेवली तर इच्छा आपली पूर्ण होत नाही, कारण की आपण देवावर दाखवलेला अविश्वास असतो. त्याच्यामुळे आपल्या ज्या इच्छा मनात असतात तर त्या पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे उपाय करताना, सेवा करतानाच खूप 100% म्हणजे मी जी सेवा करते तर ती प्रामाणिक करते आणि याचं फळ मला नक्कीच मिळणार आहे. खूप असं नाही का मला नाही हे मिळालंच पाहिजे, असं झालंच पाहिजे, तसं झालंच पाहिजे, असं नका. की जी मी सेवा करते, जे मी उपाय करते तर ते शुद्ध भावनेने, अतूट विश्वासाने करते, तर त्याचं म्हणजे माझ्या मनातील जी पण काही इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यास मदत करावी, असं आपल्याला प्रार्थना करायची आहे. उपाय काय आहे? एकदम साधा आणि सोपा, जे पण काही घरात आहे आपल्याला तेच आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे. आणि मी जे पण उपाय सांगत असते ना तर ते खूप असे अवघड उपाय सांगत नाही की जेणेकरून ते अवेलेबल होत नाही आणि मग तुम्हाला त्याचं अडचण होईल, असे उपाय मी कधीच सांगत नाही. आणि सांगितले तरी ते केलं आणि आपण त्याच्यासाठी प्रयत्न केले तर काही मला तर वाटत नाही काही होणार नाही. आपल्याला आपण ते करायला सुद्धा पाहिजे. उपाय आहे, आपल्याला 1 तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि त्या लोटा म्हणजेच आपला तांब्याचा गडवा घ्या. स्टीलचा नका घेऊ, कारण की आपण जेव्हा देवाला जल वगैरे अर्पण करतो तेव्हा तांब्याचाच गडवा घेतो, म्हणजेच लोटा. आपण जे शिवलिंगावर जल अर्पण करतो, देवाला वापरतो, तर तो गडवा घ्यायचा आहे तांब्याचा. त्याच्यात शुद्ध पाणी घ्यायचं आहे, जे की आपण पितो. पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 5 तांदळाचे दाणे टाकायचे. किती? 5 तांदळाचे दाणे टाकायचे आणि 2 पिंपळाचे पान टाकायचं आहे. आता पिंपळाचं पान सहज अवेलेबल होऊन जाईल. सिटीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पिंपळाचं झाड असतं, वडाचं झाड असतं, असं रस्त्याला सुद्धा आपल्याला ते दिसायला दिसतं. सिटीमध्ये पण काही एवढं अवघड नाही का पिंपळाचं झाड कुठून अवेलेबल करायचं.
मी म्हणते सिटीतल्या बायकांनी सुद्धा हे उपाय केले पाहिजे. जे खरंच सिटीमधल्या बायका व्हिडिओ बघत असतील ना, तर हे छोटे छोटे उपाय नक्की करा. तुमच्यापर्यंत मी खरंच एकदम सोपे साधे उपाय घेऊन येत असते. आता तुम्हाला सांगितलेलं आहे उपायाला आपल्याला तांब्या घ्यायचा, त्याच्यात पाणी घ्यायचंय, त्याच्यात 5 अक्षताचे दाणे टाकायचे, 2 पिंपळाचं पान टाकायचे. आता पिंपळाचे पान मी सांगितलंच आहे, खेड्यात तर काहीच प्रश्न येत नाही, कुठूनही आपल्याला पिंपळाचे 2 पानं मिळूनच जातात. तर ते एवढं आपल्याला पाण्यात टाकायचं आहे आणि ते जल आपल्याला शमीच्या झाडावर अर्पण करायचं. शमीचं झाड म्हणजे आपल्याला खूप मोठं झाड मिळणारच नाही आणि तुमच्या आजूबाजूला जर शमीचं झाड मोठं असेल तर हरकत नाही, चांगलीच गोष्ट आहे. पण जर नाहीच आहे तर मग आपल्याला कुंडीतच ही सेवा करायची. मग आपल्याला त्या शमीच्या झाडावर अर्पण करायचंय. त्यावेळेस अर्पण करून झाल्यावर मग आपल्याला प्रार्थना करायची आहे की जे माझ्या मनात ही इच्छा आहे तर ती पूर्ण करावी, या सेवेचं मला फळ मिळावं. आणि एखाद्या वेळेस जर तुम्ही महत्त्वाच्या कामाला जाणार असाल, निघणार असाल, त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. किंवा मग मनातील एखादी इच्छा आहे की ही इच्छा माझी पूर्ण व्हायची, तरी तुम्हाला हा उपाय केला तरी चालणार आहे. म्हणजे आपल्या मनात जर एखादी इच्छा ठेवलेली आहे ती पूर्ण होत नाही तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम आहे, त्या कामाला जायचंय, ते काम करायला जाण्याच्या आधी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर मग ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाणार आहे, महत्त्वाचं काम आहे, तर मग त्याच्या आधी तुम्हाला हे सगळं काही सेवा करायची, उपाय करायचा आहे. म्हणजेच तांब्यामध्ये पाणी, 5 तांदळाचे दाणे आणि 2 पिंपळाचं पान असं टाकून तुम्हाला ते पाणी जल जे आहे तर ते शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची का मी ह्या कामाला जातोय, माझं खूप महत्त्वाचं काम आहे, तर याच्यात मला यश मिळू द्या, अशी प्रार्थना करायची आहे. आता एवढाच उपाय आहे. तुम्ही 3 दिवस हा उपाय करायचा आहे. एखाद्याचं नशीब ते पहिल्याच दिवशी उपाय केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं काम सुद्धा झालेलं असेल, पण जर नाहीच झालं तर तुम्हाला हा उपाय 3 दिवस करायचा आहे. आणि आता तुम्ही मला हा उपाय कोणत्या वेळेत करायचा, कोणत्या दिवशी करायचा, याला कुठलीही अट नाही. हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधी पण करू शकता. दुपारी तर कोणी करतच नाही शक्यतो, मग तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा. आणि हा उपाय कोणीही करू शकतं, कधीही करू शकतं, कोणत्या दिवसापासून सुद्धा करू शकता. असं काही नाही ह्या वारापासून ह्या वारी करायचं, त्या दिवसापासून त्या दिवसापर्यंत करायचं, असे कुठलीही अट नाही. तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. आता एवढाच उपाय तुम्हाला सांगते. आणि जर शमीचं झाड आपल्या दारापुढे असेल, आपल्या कुंडीत असेल घरात, म्हणजे आपण बाहेर लावलेले, आठवड्यातून एकदा पाणी आणि दूध एकत्र करून त्या शमीच्या झाडाला अर्पण करा. हे जर आठवड्यातून एकदाच आपण जर आठवड्यातून पाणी आणि दूध एकत्र करून शमीच्या झाडाला जर अर्पण केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोग येत नाही. कुठलाही मोठा रोग जो असतो, आता बऱ्याच आपण ठिकाणी बघतो, किती महिलांना आता मला नाही म्हणजे बोलवत नाही, खरंच बघवलं जात नाही, एवढे मोठे मोठे आजार असतात. तर मग आपण जर ही सेवा, हा उपाय जर आठवड्यातून एकदा केला ना, तो उपाय मी आधीच सांगितलेला आहे, तो वेगळा आहे बरं का, पण मी एक आता व्हिडिओ चालू आहे तर तो पण एक उपाय सांगून देते की आठवड्यातून तुम्ही दूध आणि पाणी मिक्स करून जर ते शमीच्या झाडाला अर्पण केलं ना, तर आपल्याला कुठलाही मोठा आजार होत नाही. याचं इतकं मोठं शास्त्र आहे शमीच्या झाडाचं. शमीचं झाड सुद्धा जर खरंच महिलांना माहिती नसेल तर मी नक्की माझ्या दारापुढे जे शमीचं झाड आहे तर ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही हा उपाय नक्की करा, म्हणजे जे 3 दिवसात पूर्ण होईल तो उपाय आपल्याला करायचाच आहे. पाण्यात तांदळाचे दाणे आणि पिंपळाचं पान टाकून तो उपाय तर आपल्याला करायचाच आहे 3 दिवस. पण तुमच्या घरात शमीचं झाड असेल तर हाही उपाय तुम्ही करावा असं मला वाटतं एकंदरीत. आणि त्याला काही खूप वेळ नाही लागणार, तुम्ही जल अर्पण करतच असाल तर त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये दूध मिक्स करून हे जल तुम्हाला अर्पण करायचंय. बघा, नक्की तुम्हाला अनुभव येईल आणि हा उपाय नक्की करून बघा, जो की मी 3 दिवसाचा सांगितलेला आहे. नक्की उपाय करा, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर चला, झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.